नमस्कार. विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी या आमच्या शाळेने आज आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत वर्षा सहलीचे आयोजन केले होते. यानुसार परिसरातील राजाराम तलाव या ठिकाणी ही वर्षा सहल काढण्याचे ठरले. त्यानुसार आमचा बालचमू काही आवश्यक साहित्य, पाण्याची बाटली तसेच अल्पोपहार घेऊन तलावाकडे भ्रमंतीसाठी निघाला. वाटेतच असणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेत हा बालचमू पुढे पुढे जात होता. परिसरातच असलेला हा तलाव म्हणजे अतिशय मनमोहक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला असा. याचाच आनंद घेत आमचा बालचमू आनंदी होत या सहलीची मजा घेत. त्यानंतर आदरणीय बिरुंगे सर सर्वच विद्यार्थ्यांना शिस्तीने पुढे पुढे घेऊन जात होते. वर्षा सहल सुरू असतानाच पावसाची रिपरिप सुरू होती. याचा मनमुराद आनंद घेत आमचा बालचमू पुढे पुढे जात होता. यासोबतच काही बालचमू संगीत आणि विविध गाण्यांच्या चालावरती पुढे पुढे जात होता. यासोबतच शिक्षक वृंद निसर्गाचा मनमुराद आनंद घेत विद्यार्थ्यांना पुढे पुढे घेऊन जात होते. शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बडे सर हे सुद्धा अगदी लहान होऊन मुलांमध्ये रमले होते. सर्व काही अवर्णनीय असंच होतं. सर्व विद्यार्थी आनंदात व उत्साहात होते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या परिसरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला होता. आता विद्यार्थी व शिक्षक संगीताचा आनंद घेऊ लागले. या संगीताच्या आवाजावरती मुलांनी मनमुराद आनंद घेतला. सर्व विद्यार्थी खूप आनंदी झाले होते. सर्व विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुलांनी आजच्या आनंददायी शनिवार या अंतर्गत काढलेल्या वर्षा सहलीचा खरोखर मनमुराद आनंद घेतला. सभोवताली पसरलेला हिरवागार निसर्ग आणि पक्ष्यांचा किलबिलाट, त्यासोबतच मुलांचा उत्साह, या सर्व बाबीनं वातावरण जणू काही प्रसन्न झालं होतं. यानंतर आमचा बालचमू मस्त गाणे म्हणत हाय हॅलो करत पुढे पुढे जात होता. प्रत्येक विद्यार्थी आनंदाच्या सागरात न्हावून निघत होता. प्रत्येक विद्यार्थी आनंदी दिसत होता. खरं तर आजच्या या सहलीनं मुलांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. शिक्षक आणि सर्व विद्यार्थी ही अविस्मरणीय सहल कधीच विसरू शकत नाहीत. सर्व विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या अल्पोपहाराचा मनमुराद आनंद घेतला. निसर्गाच्या कुशीत, प्रसन्न वातावरणामध्ये आणि पावसाच्या सरीत घरून आणलेला खाऊ खाण्याचा आनंद काही वेगळाच. यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी थोडे फोटो सेशन केले. आता सर्व विद्यार्थ्यांना या परिसरात फिरून फिरून खूप भूक लागली होती. यामुळे आता सर्वच विद्यार्थ्यांनी माननीय संतोष गजबर सर यांच्या सहकार्यातून उपलब्ध झालेल्या शालेय पोषण आहारवर यथोचित ताव मारला. सर्वच विद्यार्थ्यांनी मनसोक्त जेवण केले व यानंतर आजची ही संस्मरणीय वर्षा सहल आम्ही कायमस्वरूपी जतन करून पुन्हा शाळेकडे प्रयाण केले.